शिफ्टिंग होते पण कुठे होते आणि कुठल्या एरियामध्ये होते, कधी होते, हे सगळे प्रश्न तुम्हाला भरपूर पडले होते. तर नमस्कार, मी नमिता स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि हा व्लॉग ना शिफ्टिंगचा आहे, कारण खूप दिवसापूर्वी बऱ्यापैकी मला वाटतं मी 6 महिन्याखाली एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता. त्याच्यामध्ये मी म्हटले होते की मी शिफ्टिंग होणार आहे आमची. तर आमची शिफ्टिंग झालेली आहे संभाजीनगरला. तर त्याचं कारण असं होतं की नवरोबा आणि आम्ही होतो आधी राहायला मुंबईला, आणि मुंबई होऊन नंतर देवांश माझा म्हणजेच माझं बाळ ना 9 महिन्याचं होतं तेव्हा आम्ही गावी आलो होतो राहायला. नंतर आम्ही ठरवलं होतं की देवांश जोपर्यंत मोठा होत नाही तोपर्यंत आम्ही थोडंसं गावाकडेच राहायचं, आणि त्यामुळेच ना आम्ही गावी राहत होतो. नंतर 1.5 वर्षानंतर आम्ही ठरवलं की आता जो झाला आहे मोठा, मग त्यानंतर जॉब वगैरे त्यांनी बघितली. तर मुंबईला ना खूप धावपळीचं आयुष्य आहे आणि त्यांनी मुंबईला जॉब करत होते आधी. मग त्यांना तिकडे नकोच वाटत होतं. मग त्यांचं शिक्षण पूर्ण ना संभाजीनगरला झालेलं होतं, आणि त्यांना इकडला बऱ्यापैकी म्हणजे एरिया वगैरे माहीत होते, म्हणून त्यांना ना इकडंच बरं वाटत होतं. मी म्हटलं जाऊ द्या, असू द्या, पेमेंट कमी का भेटेन, आपण इकडेच बघा. मग त्यांनी इकडेच जॉब वगैरे बघितली आणि त्यांनी एका चांगल्या हॉस्पिटलला मग जॉईन झाले. नंतर त्यांनी म्हटल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे खूप सारा खर्च आणि वेळसुद्धा लागतो. चांगला एरिया बघून रूम शोधणं किंवा आसपासची लोकं बघणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर त्यांनी 2 महिने ना तिथंच राहिली होती रूम करून सिंगल, आणि नंतर 2 महिन्यानंतर त्यांनी एक रूम वगैरे बघितला, फ्लॅट बघितला, आणि नंतर ते आम्हाला घेऊन जायचं ठरवलं त्यांनी. तर फायनली माझी इकडे सगळी पॅकिंग वगैरे झाली होती, आणि जे काही थोडं ज्वेलरीचं सामान वगैरे होतं माझं राहिलेलं ते सुद्धा मी घरून घेतलं होतं. काही कपडे तर बऱ्यापैकी ना कपाटामध्ये तसेच ठेवले होते, आणि आम्ही काय मोठं सामान घेऊन जाणार नव्हतो, फक्त खाण्यापुरतं सामान घेऊन जायचं होतं आम्हाला. आणि जसं लागल तसं मग नंतर गावाकडे जाण्यागणीस येण्यागणीस घेऊन येता येईल म्हणून ठरवलं. पण 2 पोते 3 पोते म्हणत म्हणत आमचे ना 6 पोते भरले होते. गहू ज्वारी हे तर आपल्याला घेऊन यावंच लागतं नंतर, कारण म्हणून ना त्याचं एक पोतं भरलेलं होतं पूर्ण. आता ही सगळी पॅकिंग तर पूर्ण झालेली होती मला, पण नंतर इकडं मी गहू ज्वारीसुद्धा घ्यायचं होतं, ते सुद्धा मी ना बऱ्यापैकी घेतलेलं होतं. आणि म्हटलं की पिठं वगैरे पण गावाकडून दळून घेऊन जाते, कारण तिथे गेल्यानंतर लगेचच गिरणी शोधा, किंवा गेल्यानंतर समजा एक दिवस माझा सगळा पूर्ण साफसफाईला जाईल, पण दुसऱ्या दिवशी लगेचच पीठ वगैरे दळून आणायला वेळ नाही भेटणार, आणि बाहेरचं कुठं खायचं. मग त्यासाठीच ना पिठं वगैरे मी इथूनच घेऊन गेले होते. पीठ डाळी आमच्या घरच्याच होत्या त्या घेऊन गेले होते. बऱ्यापैकी सामान मी घेऊन गेले होते, जिथे की मला तिथे गेल्या ना कुठलीच परेशानी पडणार नाही. गेले नाही तर फक्त थोडाफार किराणा आणला तर आमचं होऊन जाणार होतं. मग इकडं मी सगळं पॅकिंग वगैरे करून घेतलेली होती. सामान भरपूर झालं होतं, पण आम्ही काहीच गाडी वगैरे करणार नव्हतो, कारण त्यांनी बरोबर व्यवस्थित सेटिंग वगैरे लावलेली होती सामान वगैरे संभाजीनगरपर्यंत पोहोचवण्याची. तर ते ठरवलं होतं त्यांनी की एक मालगाडी होती आमच्या गावाच्या फाट्यापासून, तर त्या मालगाडीमध्ये ते सामान टाकून देणार होते, म्हणजे त्यांच्या मित्राला सांगून. आणि ते म्हटले होते की त्यांना त्यांच्याच मित्राला सांगतो की नेकनूर म्हणजे आमच्या गावापासून जवळ नेकनूर आहे, त्या नेकनूरवरून ना तुला बसवून देतील आणि डायरेक्ट संभाजीनगरमध्ये आल्यानंतर आम्ही उतरवून देऊ. पण सासरे माझे म्हटले की तसं नको, काय करायचं दुसऱ्याला त्रास आपल्यामुळे, तू ये आणि तू घेऊन जा. मग त्याच्यामुळे त्यांना यावं लागलं. मग ते आल्यानंतर मग दुसऱ्या दिवशीच आमची पंगत होती. आमच्या गावात सप्ताह बसलेला होता. सप्त्या दिवशी पंगत असते, आणि सप्त्याच्या दुसऱ्या दिवशी पंगत असल्यामुळे ते इथं 2-3 दिवस राहिले सुद्धा. माझी एक गोणी अर्धीच होती, आणि त्याच्यामध्ये मी हळूहळू जसं लागल तसं सामान एक 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 भरतच होते. आणि नंतर नवरोबा आल्यानंतर 2-3 दिवस त्यांचं इथं राहण्यात आलं ना, तेव्हा सुद्धा नंतर आणखी काय लक्षात येईल काय राहील ह्याच्यामध्ये ना ते सामान मी हळूहळू त्यात ॲड करतच होते. आणि बऱ्यापैकी सगळे पोते ना मी दाबनाने शिवून ठेवले होते, कारण जरी पण व्यवस्थित नाही सामान टाकण्यात आलं ना तर त्यातलं सामान खाली पडू नये वगैरे म्हणून सगळं व्यवस्थित शिवून घेतलं होतं. आणि त्याच्यामुळं ना मला सुद्धा लागलं होतं शिवण्याच्या ह्या राड्यामध्ये माझ्या ओठाचं रक्तसुद्धा निघालं होतं, मला ते लागलं होतं काढताना. तर असं मग हे थोडासा त्रास झालाच मला, कारण सगळं सामान एकटीनेच पॅक केलं होतं. कपड्याचे भरलं होतं एक पोती, परत भांड्याचे भरले होते 2 पोते, आणि खूप जास्त सामान झालं होतं थोडं म्हणत पण सगळं कामाचं होतं. काहीच सामान वेस्ट किंवा फालतू काहीच घेतलेलं नव्हतं. सामान पॅक करून दिवसभर इतकी जास्त परेशानी झाली होती, म्हणून दुपारचं खूप जास्त झालं, म्हणजे कुल्फी वगैरे खाल्ली. नंतर सामान पॅकिंग झाल्यापासून 4 दिवसानंतर हा व्लॉग चालू केला, हा व्हिडिओ मी. तर इथं एक छोटी इंडिका केली होती, आणि इंडिकामध्ये सगळं सामान आमचं पॅक झालं होतं, बसून गेलं होतं. आणि मी आणि देवांश मागे बसलो होतो, आणि देवांशचे बाबा पुढे बसले होते. तर आमचा इथून नंतर आमची जर्नी चालू झाली.
आणि सकाळी 8:30 वाजता आम्ही निघालो होतो घरापासून. ते सकाळीच्या 11 वाजताच आम्ही जाऊन पोहोचलो पण. आणि रूममध्ये खूप जास्त घाण होती कारण फ्लॅट नुसता रिकामा केलेला होता आणि खूप म्हणजे पाण्याची सुद्धा ही जरा परेशानी होती आणि पाणी काहीच नव्हतं आणि सामान भरपूर होतं. त्यामुळे सामान एका साईडला ठेवून दिलं आणि सगळी मग साफसफाई करायला घेतली. आणि एवढी जास्त धूळ होती की मला वाटतं बऱ्यापैकी हा फ्लॅट ना खूप दिवसापासून रिकामा असल्यामुळं ना सगळी माती झाली होती आणि सगळं झटकून वगैरे घेतलं. नंतर पाणी नव्हतं त्याच्यामुळं समोरच्याच ताईंकडून ना पाणी घेतलं. 5-6 बकेटामध्ये हे सगळं साफ केलं मी. तसं तर सांगायचं झालं ना तर पाणी तर उन्हाळ्यामुळे जरा पाण्याची परेशानी आहे, पण जेव्हा पावसाळा चालू होईल ना त्यावेळेस काहीच पाण्याची परेशानी नसणार आहे. तर इकडं मी सगळं घर वगैरे पुसून घेतलं होतं आणि फक्त किचनचा सगळं साफ करायचं राहिलं होतं. आणि किचन तर मेन आहे कारण नंतर हे सगळे सामान भांडे वगैरे मांडल्यानंतर मला बाहेर काढता येणार नाही, म्हणून हे सगळं स्वच्छ व्यवस्थित साफ करून घेतलं होतं. आणि घर खूप छान भेटलं होतं फ्लॅट, कारण ट्रॉली किचन वगैरे असल्यामुळं ना मला सामान वरी काय घाण होईल, धूळ पडेल ह्याची काही टेन्शन नव्हतं मला. मग सगळं मी त्यामधल्या ट्रॉल्या बाहेर काढल्या होत्या आणि सगळं धुवून घेणार होते. म्हणजे जेवढं माझ्याच्याने शक्य होईल कमी पाण्यामध्ये तेवढं मी सगळं साफ करून घेतलं होतं. आणि सामान एका साईडला कोंबून ठेवलं होतं मी. नंतर सगळं घर साफ झाल्यानंतर ना मी बाकीचं सगळं देवांशला बघत बघत आवरून घेतलं. आणि भांडे वगैरे फक्त लावायचे राहिले होते, बऱ्यापैकी लावले होते, थोडेफार राहिले होते आणि सगळं मी परत नंतर आवरून घेतलं होतं. आणि इकडं मी माझं सगळं आवरून घेत होते तोपर्यंत नवरोबाला म्हटलं तुम्ही ना गॅस सिलेंडरचं बघा, कारण मुंबईकडून जो आमचा मुंबईला राहत होतो ना तेव्हाचा एक गॅस होता, तोच गॅस आम्ही मुंबईहून ट्रान्सफर केला होता इकडे संभाजीनगरला. म्हटलं तुम्ही जाऊन ते ट्रान्सफरचं बघा, म्हणजे जर सिलेंडर भेटलं तर संध्याकाळचा स्वयंपाकसुद्धा होऊन जाईल, काय टेन्शन होणार नाही. तर मग नवरोबानी सिलेंडरचं वगैरे बघितलं आणि संध्याकाळी नंतर मग नाईट होती त्यांची लगेचच, म्हणून मी माझं पटकीन सामान हे आवरून घेतलं होतं. आणि म्हणलं की संध्याकाळी जरी नाईटला त्यांना जायचं असेल ना तर स्वयंपाक वगैरे बनवून ना सगळं फ्रेश करता येईल. तर मग सगळं सामान आवरून घेतलं आणि स्वयंपाक वगैरे बनवला होता. आमच्या फ्लॅटच्या समोरच ना नवरोबाचे क्लासमेट राहतात, त्यांनी सगळी हेल्प केली, खूप जास्त हेल्प केली फ्लॅट शोधून देण्यापर्यंत. ते आम्हाला इथं आल्यानंतर ना बऱ्यापैकी गोष्टींची गरज पडली आणि सगळं सिलेंडर ट्रान्सफर करायला सुद्धा सगळ्या गोष्टी आणून द्यायला त्यांनी ते त्यांच्यासोबतच फिरत होते. तर त्यांचासुद्धा दिवस पूर्ण गेला आम्ही आल्यानंतर. तर त्यांची खूप मदत झाली. आणि ही त्यांची छोटी मुलगी होती, ती मुलगीसुद्धा मला इथं आल्यापासून खूप जास्त मदत करत होती, छोटं छोटं सामान द्यायला किंवा ते पाणी आणून द्यायला खूप मदत केली तिने. नंतर देवांसोबत खेळायला, आता ही देवांशला गावाकडे असताना तो खूप माणसामध्ये फिरलेला आहे त्याच्यामुळं ना त्याला आता मला टेन्शन होतं की कोण खेळायला इथं असेल नसेल, पण ही होती म्हणून मला आता वाटलं की बरं झालं की टेन्शन गेलं. नंतर इकडे गॅस वगैरे सगळा मी जॉईन करून घेतला, तोपर्यंत त्यांनी गॅस वगैरे आणून लावून दिला. तर असा माझा पूर्ण दिवस गेला आणि बऱ्यापैकी ना 5 ते 6 वाजल्या होत्या, बिना आराम करता एवढं सगळं संपलं होतं माझं आवरून. तर चला आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग माझा आवडला असेल. तर जर ब्लॉग आवडला असेल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा. आणि हा व्लॉग अपलोड करायला मला 3 ते 4 दिवस वर गेलेले आहेत शिफ्टिंग झाल्यापासून, कारण व्हिडिओ एडिटिंग करायला वेळच भेटत नव्हता, कारण बऱ्यापैकी सामान लावायचं व्यवस्थित ठेवून द्यायचं ह्याच्यामध्येच माझा सगळा टाईम गेला. असो तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.